श्री स्वामी समर्थ. तर आता मकर संक्रांत 2 दिवसावर आलेली आहे आणि बऱ्याच महिलांना असे प्रश्न पडलेले आहेत, की मकर संक्रांतीला आता पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत, म्हणल्यावरती पिवळे वस्त्र वापरायचे का वर्ज्य करायचे? तर काहींकडे अशी प्रथा आहे, की संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहेत, ते परिधान करणार, म्हणजे ते शुभ मानले जातात. पण आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्या इकडे जर मकर संक्रांतीने जो वस्त्र परिधान केलेलं आहे, जो रंग परिधान केलेला आहे, तो रंग आपल्या इकडे काही वापरत नाही आहेत. म्हणजे तो वर्ज्य करायचा असतो. तर मग आता यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे. म्हणून बऱ्याच महिलांच्या मनात असं विचार येतात, की आता पिवळ्या रंगावरती मकर संक्रांत आलेली आहे म्हणल्यावरती हळद वापरायची का नाही? हळदी-कुंकू करायचं का नाही? मग पिवळे नाही घालायचं तर मग कोणता रंग घालायचा? तर असे बरेच विचार मनात येत आहेत त्यांच्या. तर त्यांच्यासाठीच आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ न सोडता तुम्ही पूर्णपणे बघा आणि खरंच वाटलं छान माहिती आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर सरळ सरळ सांगितलेलं आहे, की मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत. वस्त्र परिधान केलेले आहेत म्हणजेच आपण फक्त वस्त्र वर्ज्य करायचे आहेत. बाकीचं कुठलं नाही. पिवळा हळदी-कुंकू करा तुम्ही. हळदी-कुंकू अगदी संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केव्हाही करू शकता. तसं काही नाही. पण हळदी-कुंकाला तुम्ही पिवळ्या कलरची साडी तुम्ही अवश्य नेसू शकता. फक्त संक्रांतीच्या दिवशी साडी पिवळी घालायची नाही. कारण यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे म्हणून. आणि बऱ्याच महिलांना प्रश्न येतात, की मग पिवळ्या रंगावर आली म्हणल्यावर सोनं पण घालायचं नाही. तुम्ही बिनधास्त सोनं घाला. तुम्ही पिवळ्या रंगाचे बाकीचं काहीही वापरा. तर बऱ्याच महिलांचं असं हे पण असतं, बाबा बांगड्या कोणत्या घालायच्या आणि काय करायचं? पण बांगड्या तुम्ही हिरव्या कलरच्याच घाला. कारण हिरव्या रंगाच्या बांगड्याशिवाय कोणतीही स्त्री उठून दिसत नाही आणि हिरवा रंग हा देवीला खूप प्रिय आहे. म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या तर तुम्ही अवश्य घाला. आणि राहिला साडीचा प्रश्न कोणती घालायची? तर लाल साडी घालू शकता. कारण लाल साडी ही देवीला खूप आवडते. आणि हिरवीसुद्धा घालू शकता, कारण हिरव्या साडीने देवीची आपण ओटी भरतो. प्रत्येक हिरवा कलर ही खूप शुभ मानला जातो. लग्नातसुद्धा बघा साखरपुडाही असेल तर नवरी हिरव्या कलरची साडी घालते. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त हिरव्या रंगाची साडी घालू शकता, लाल रंगाची घालू शकता. शिवाय आपल्याकडे भरपूर असे कितीही कलर आहेत. सप्तरंग म्हणण्यापेक्षा आता सप्तरंगापेक्षा अधिक किती पण कलर आलेले आहेत. तुम्ही त्यातला कोणताही कलर घालू शकता. तर काहींचं म्हणणं असं असतं, की संक्रांतीला काळा रंग घालतात आणि आमच्यात चालत नाही असं वगैरे. पण संक्रांतीला काळा रंग घातलेला खूप चांगला असतो आणि शुभ पण मानला जातो. काळा रंग घालायचं काय, इतक्या दिवस जे सूर्याकडून आपल्याकडं व्हिटॅमिन डी मिळत नाही, म्हणून आता ते संक्रांतीच्या दिवशी ब्लॅक कलर उष्णता शोषून घेतो आणि आपल्याला व्हिटॅमिन डी भेटते. म्हणूनच काळा कलरही घालायचा असतो. जर तुम्हाला शक्य असेल आणि हो अगदीच जर तुमच्या घरी असं असेल, की बाबा काळा अजिबात चालतच नाही, तर तुम्ही बिनधास्तपणे काळा कलर नाही घातला तरी चालेल. आणि इच्छा असेल तुमची, घरातल्यांचीही परवानगी असेल, तर तुम्ही काळा कलर अवश्य घालू शकता. तर काळा रंग घातलेला चांगलाच आहे. जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही काळ्या रंगाची साडी देखील घालू शकता. पण बऱ्याच ठिकाणी मी बघते काळा रंग कसला वापरतच नाही. ब्लाऊजचा पिससकट काळा कुणाला देत नाहीत, घेतसुद्धा नाहीत आणि घालतसुद्धा नाहीत. मग अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं तुमच्यात चालत आहे काळा कलर, तर तुम्ही बिनधास्त काळा कलर घालू शकताय. आणि नसेल तर दुसरा कोणताही कलर घालू शकता तुम्ही. फक्त पिवळा कलर वर्ज्य करायचा आहे. आणि बांगड्यासुद्धा तुम्ही हिरव्या कलरच्या घालायच्यात, कारण हिरव्या कलरच्या बांगड्यांनी अगदीच उठून दिसतं. आणि मुलं पण बघा ना, मकर संक्रांतीच्या दिवशी मुलांना पतंग अवश्य उडवायला द्या. कारण ही थंडी आणि पावसाळा याच्यामध्ये सूर्याची किरणे पोरांच्या अंगावरती काय पडत नाही, तर पोरं काय अशी बाहेर मुलं खेळत नाहीत जास्त वेळ उन्हामध्ये. तर ती पतंग उडवायच्या ह्यानी तरी त्यांच्या शरीरावरती उन्हाची पडेल आणि व्हिटॅमिन डी त्यांना भेटेल. म्हणून मकर संक्रांती दिवशी अवश्य त्यांना पतंग उडवायला द्या.
हे फायद्याचंच आहे. आणि बोरनान ही करायच्या दिवशी मुलांना काळी वस्त्रे अवश्य घाला, कारण बोरनान करण्याचा एकच हेतू आहे बरं का पाठीमागं. तर जी उन्हाळ्याची जी उष्णता वाढणार आहे, त्या उष्णतेची मुलांना बाधा होऊ नये म्हणून सुद्धा बोरनान केले जाते. आता ही रूढी परंपरा अशाच पुढं चालू ठेवायचं म्हणलं तर हे प्रत्येक स्त्रीला कळणे खूप महत्त्वाचं आहे. आणि बोरनान करायचं म्हणजे लहान मुलं असतात आपली 1 वर्षापासूनचे 5 ते 6 वर्षापर्यंत बोरनान मुलांचं तुम्ही करू शकता. कारण ही लहान मुलं आहेत आणि त्यांना आता अचानक वातावरणात बदल झालेले त्यांना हे होत नाही, सहन होत नाही. म्हणून बोरनान तुम्ही करू शकता. आणि राहिला प्रश्न तर सोनं वगैरे घालायचं का, तर तुम्ही बिनधास्त सोनं घाला. पिवळ्या रंगाचं सरळ सरळ सांगितलं आहे. संक्रांती देवीने पिवळ्या कलरची वस्त्र परिधान केलेली आहेत. फक्त आपल्याला पिवळ्या कलरचे वस्त्र वर्ज्य करायचे आहेत आणि बाकीचं आपण काहीही घालू शकतोय. तर मला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.